ओके, लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन आता तुम्हाला दिसणार आहे, ज्याच्यामध्ये 2 शैक्षणिक वर्ष तुम्हाला दिसतील. विद्यार्थी प्रमोशन कशा पद्धतीने करायचे ते आपण या ठिकाणी बघत आहोत. आपले मागच्या वर्षीचे विद्यार्थी आपल्याला आता प्रमोट करायचे आहेत. ठीक आहे, तर थोडीशी स्लो साईड सुरू आहे ती, त्याला वेळ आहे अजून, पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी तयारी करावी लागेल, ती म्हणजे पर्सेंटेज आणि कामाचे दिवस. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे टक्केवारी आणि कामाचे दिवस तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, तर तुम्ही हे प्रमोशन सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने पटकन करू शकता. आता इथं आल्याच्या नंतर इथे बघा, इथे आहे 25-26चं स्क्रीन स्नॅपशॉट आणि इथे आहे 26-27चं. ओके, तर आपल्याला जायचं आहे 26-27मध्ये. इथे 26-27ला क्लिक करा. ओके, 26-27ला गेल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. इथे क्लोज करा. आता आपल्याला प्रमोशन करायचं आहे. प्रमोशन करण्यासाठी या बाजूला हे जे सगळ्या टॅब दिसत आहेत, या टॅबमध्ये स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला. स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशनमध्ये जाऊन इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, ओके, या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक करा. ठीक आहे, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक केल्यावर इकडे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल स्क्रीन. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिले इथे प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये सगळे प्रमोट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ते प्रमोट झाल्याच्या नंतर इथे फायनलाइज प्रोग्रेशन करायचं. सगळे विद्यार्थी झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला फायनलाइज प्रोग्रेशन करायचं आहे. ते झाल्याशिवाय तुमचं पूर्ण प्रमोशन झालं असं कळणार नाही. ठीक आहे, तर इथे गोला जायचं आपण. प्रोग्रेशन मॉड्यूल पहिले आपण प्रमोशन करू. गोला जा. गोला गेल्याच्या नंतर इथे आपल्याला क्लास निवडायचा आहे. ठीक आहे, क्लास 1 सेक्शन ए. ठीक आहे, आणि गो. ओके, गो केल्याच्या नंतर या ठिकाणी सगळे विद्यार्थी तुमचे लोड होतील. ठीक आहे, या ठिकाणी तुमचे सर्व विद्यार्थी लोड होतील. ते लोड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर कामाचे दिवस तुमच्या जवळ पाहिजे. कामाचे दिवस त्या विद्यार्थ्याचे, म्हणजे कामाचे नाही, सॉरी, हजर दिवस तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हजर दिवस पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज तुम्हाला सोबत लागतात. ओके, इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये गेल्याच्या नंतर बघा, प्रोग्रेशन म्हणजे तुम्ही प्रमोशन कशा पद्धतीने केलं. बघा, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. आता नॉर्मली सगळ्या जिल्हा परिषद अनुदानित शाळांमध्ये हा प्रॉब्लेम, हाच ऑप्शन तुम्ही घेणार आहात. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन म्हणजे आम्ही परीक्षा घेतली आणि त्याला प्रमोट केलं. आता काही काही ठिकाणी बघा नॉट प्रमोटेड रिपीटर आहे, पण याची संधी नाही आहे बरं का. आपल्याला रिपीट नाही करता येत, RT नियमानुसार ते रिपीट नाही करता येत. बघा, प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन, यस, हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. कारण काही विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षा न देता सुद्धा प्रमोट करता येते. ठीक आहे, प्रमोशन करता येते विदाऊट एक्झामिनेशन. मग तुम्हाला वाटलं की बाबा त्याने तर सर 3 पेपर दिले, 2 पेपर दिले नाही. मग दिले किती पेपर? 3 दिले. मग प्रमोटेड बाय एक्झामिनेशन करा. म्हणजे जे जास्त आहे, समजा 5 पैकी 3 नाही दिले आणि 2च दिले, तर प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन असंही करू शकता तुम्ही. ठीक आहे, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आहे बघा इथे पर्सेंटेज. ओके, त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज पडले ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे. ठीक आहे, इथे म्हणूया आपण 94. ठीक आहे, त्याच्यानंतर कामाचे दिवस, त्या विद्यार्थ्याचे हजर दिवस. त्याच्यानंतर स्कूलिंग स्टेटस. आता हे महत्त्वाचं आहे बघा. एखादी विद्यार्थी तुमच्या इथून शाळा सोडून गेला असेल, जाणार असेल, तुम्हाला माहीत आहे की तो जाणार आहे बा, तर इथे लेफ्ट स्कूल विथ TC करायचं. पण हा मुद्दा आहे ना, नंतरही दुरुस्त करता येतो. हा मुद्दा नंतरही करेक्ट करता येतो. त्याच्यामुळे सध्या तो आपल्या शाळेत शिकत आहे ना, तर इथे स्टडिंग इन सेम स्कूल म्हणायचं. स्टडिंग इन सेम स्कूल. पण जेव्हा जेव्हा विद्यार्थी जाईल ना, तेव्हा करेक्शनमध्ये जाऊन तुम्ही लेफ्ट स्कूल विथ TC करायचं. लेफ्ट स्कूल विथ TC केल्याशिवाय समोरच्या शाळेला त्याला इम्पोर्ट करता येणार नाही. समोरच्या शाळेला त्याला इम्पोर्ट करता येणार नाही. म्हणून इथे काय करायचं, स्टडिंग इन सेम स्कूल. ओके, झालं. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, पर्सेंटेज, हजर दिवस आणि स्टडिंग इन सेम स्कूल. त्याच्यानंतर इथे आहे बघा क्लास 2 सेक्शन. क्लास 2 मधल्या कोणत्या सेक्शनमध्ये टाकताय? ए मध्ये. इथे म्हणा अपडेट. बघा, ओके, एक विद्यार्थी भरला गेला. तुम्हाला करेक्शन करायला झाले तर इथे करेक्शन शब्दाला क्लिक करू शकता. बघा, इथे डन शब्द आला, इथे खाली पेंडिंग आहे.
लगेच आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला जायचं, त्या विद्यार्थ्याचं नाव इकडे बघायचं काय आहे ते. ओके, त्याच्यानंतर इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये जाऊन इथे प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज टाकायचे. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड 216, त्याच्यानंतर स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल. ठीक आहे, इथे 83 आहे. नंतर ते करेक्शनसुद्धा करता येते. आणि त्याच्यानंतर जायचं इकडं सेक्शन ए म्हणायचं आणि त्याच्यानंतर अपडेट करायचं. ठीक आहे, आता हे सगळे असे बघा अपडेटेड होतील. अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळे विद्यार्थी म्हणजे पहिली ते तुमचे जेवढे वर्ग आहेत ते सगळे करायचे. नंतर इथे परत स्टुडंट प्रोग्रेशनला जाऊन प्रोग्रेशन मॉड्यूल, इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा. त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर इथे फायनलाइज प्रोग्रेशनला जायचं. फायनलाइज प्रोग्रेशनला गेल्याच्या नंतर इथे आय हिअर बाय डिक्लेअर दॅट द डाटा इज फ्री फ्रॉम एनी काइंड ऑफ एरर्स अँड इनकन्सिस्टन्सी, इथे सबमिट करायचं. हे सबमिट केल्याच्या नंतर युअर प्रोग्रेशन मॉड्यूल इज कम्प्लिटेड, सक्सेसफुली कम्प्लिटेड असा मेसेज येईल. तेव्हा तुम्ही समजायचं की माझं प्रमोशन आता कंप्लीट झालेलं आहे.